अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठी सुरुवात झाली आहे। सराफा बाजार परिसरात भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि उभाटा युतीची ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण हरमकर आणि विशाखा हरमकर यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे सराफा बाजार परिसरात भव्य आणि जल्लोषात उद्घाटन करण्यात आले। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शक्ती प्रदर्शन केले। प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि उभाटा गटाची अधिकृत युती करण्यात आली असून त्यांचा स्पष्ट संदेश या उद्घाटनातून देण्यात आला। उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सुलभा खोडके यांनी दमदार भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला। यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की 2 मत उभाटा गटाला आणि 2 मत राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावीत। तसेच आमदार सुलभा खोडके यांनी राणा दाम्पत्यांवर थेट निशाणा साधत बायको एका पक्षात आणि नवरा दुसऱ्या पक्षात आहे असा आरोप करत जोरदार टीका केली। या भाषणामुळे प्रभागातील राजकीय चर्चांना वेग आला असून निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र होताना दिसत आहे। कमळाला मत द्या आणि लगेच उतरून मुख्यमंत्र्यांच्या जवळ उतरून म्हणते नाही आता पानाला द्या। आमच्या मसानगंज मध्ये आले तिथे सांगितलं तुम्ही कमळ चालू नका, पाना चालवा म्हणते। काय कमळाचा उमेदवार आहे? अरे या लोकांनी मेहनत केलेली आहे, कोणी असो, पक्ष आहे, पक्षाचे विचार आहे आणि महानगरपालिका ही सहकार्याची निवडणूक आहे, ही काही नेत्याची निवडणूक नाही आहे। ज्याच्यात ताकद असेल तो निवडून येईल, त्याची मेहनत निवडून येईल, त्याचा संपर्क निवडून येईल, पक्षाच्या विचाराने त्यांना उमेदवारी दिली आहे। मग तुम्ही आपल्या त्या पक्षाचे मोठे नेते म्हणता, मीटिंग मध्ये राहता आणि त्या ठिकाणी असताना आमच्या मसानगंजमध्ये आले, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता अमरावतीमध्ये बघा तुम्ही इथे जातात याला द्या 3 मत कमळला द्या, 1 मत बाण्याला द्या। मग कोणता त्यांच्या आवडीचा असेल त्याला द्या। हे असं राजकारण चालत नाही। अमरावतीचं राजकारण बिघडायचं काम चालू आहे। म्हणून अशा या लोकांना थोडंसं सत्तेपासून दूर ठेवा। बघताय तुम्ही 5 वर्ष 4 वेळा आमदार झाले, 4 वर्षात कोणते प्रश्न मांडले अमरावती शहराचे? काही अमरावती महानगरपालिकेचे प्रश्न मांडलेले दिसले का तुम्हाला? काही विकास झाला का? म्हणजे या ठिकाणी असताना फक्त इलेक्शन आला की राजकारण करायचं, धर्मामध्ये वाद निर्माण करायचं आणि या ठिकाणी आपलं अमरावती शहर मात्र आहे, आपण सगळेजण सर्व धर्म समभावानी राहतो। पण या ठिकाणी निवडणूक आली की या ठिकाणी भांडणं लावायचे, समाजामध्ये भांडणं लावायचे आणि आपल्याला मतं कसे मिळतील, आपल्याला सत्ता कशी मिळतील यासाठी प्रयत्न केला जातो। एकीकडे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तर दुसरीकडे थेट राजकीय आरोप प्रत्यारोप। प्रभाग क्रमांक 14 मधील लढत आता अधिकच रंगतदार होताना दिसत आहे। येणाऱ्या दिवसात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळत आहे।